नमस्कार 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 मित्रांनो, मी यशदीप हजारे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओके, लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर बघितला तर लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ आपण फ्रायडेला केला होता. मार्केटला शनिवार आणि रविवार 2 दिवस मार्केटला सुट्टी होती आणि आज म्हणजे सोमवारी मार्केट ओपन होणार होतं. आता व्हिडिओ केल्यानंतर काय होतं की काही मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज येतात इंडियन मार्केट क्लोज झाल्यानंतर, आणि तिकडे जी गिफ्ट निफ्टी आहे ती काहीशी बुलिश आपल्याला बघायला मिळते. आणि खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते की मार्केट खूप मोठा गॅपअप दाखवते, मार्केट खूप मोठं गॅपअप होणार आहे. ज्या ॲनालिसिस आपण केला आहे त्याचा काही उपयोग आपल्याला बघायला मिळणार नाही, कारण की 400-500 पॉईंट मार्केट गॅपअप होणार आहे. आता ती जी न्यूज होती ती फ्रायडेची होती, ग्लोबली न्यूज. त्यामुळे गिफ्ट निफ्टी ओपन असतो, गिफ्ट निफ्टी आपल्याला बुलिश साईडला जाताना दिसलं असेल. ओके, परंतु काय होतं की इंडियन मार्केट हे शनिवार आणि रविवार क्लोज आहे. मार्केट ओपन होणार आहे सोमवारी. म्हणजे जी एक म्हण आहे मराठीमध्ये, जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या. ही एक म्हण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगाच. काय होतं की खूप साऱ्या लोकांचं मग असा गैरसमज होतो की गिफ्ट निफ्टी आता खूप जास्त मोठ्या लेवलवरती गेलाय, तर आता मार्केट ओपनिंग होताना पण खूप मोठं गॅपअप होऊ शकतं. ओके, आणि त्याच्यामध्येच रमतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करताना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केट जेव्हा ओपन होतंय तेव्हा कुठे ओपन होतंय, कुठे काय प्राइस ॲक्शन बनतीये, डिमांड सप्लाय झोन काय बनतोय, ओके, तिकडे लक्ष असणं गरजेचं आहे. इंडियन मार्केट ज्यावेळेस क्लोज असतं आणि त्यावेळेस ग्लोबली काय न्यूज होता ते, आणि त्याच्यानंतर मार्केट 2 दिवस बंद असल्यानंतर तिसऱ्या दिवशी मार्केट ओपन होते. तर जी न्यूज आली ना ती न्यूज फिरायला काही वेळ लागत नाही. ओके, 400 पॉईंट मार्केट गॅपअप दाखवतंय गिफ्ट निफ्टी, तर 2 दिवसामध्ये ओव्हरनाईटमध्ये अशा काही न्यूज होऊ शकतात की ते 400 पॉईंट गॅपअपचं 600 पॉईंट निगेटिव्ह देखील दाखवू शकतं. त्यामुळे मार्केट ज्यावेळेस क्लोज असतं ना त्यावेळेस तुम्हाला न्यूज ऐकायचं आहे, तुम्हाला न्यूज बघायचे आहे, ते तुम्हाला फंडामेंटल अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जर ग्लोबल न्यूजमध्ये इंटरेस्ट असेल तुम्ही ते बघत असाल, काही हरकत नाही. परंतु ते जे डोक्यात ठेवताय ना तुम्ही की मार्केट आता खूप मोठं गॅपअप होणार आहे, हे आधीच तुम्ही माइंडमध्ये फिक्स करून नका ठेवू. त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस इंडियन मार्केट ओपन होतं त्यावेळेस जे तुम्ही माइंडमध्ये ठेवले तशा पद्धतीने जर ओपन नाही झालं ना तर मार्केटमध्ये मग कन्फ्युजन फॅक्टर मोठा वाढतो. फॉर एक्झाम्पल, मला दिसतंय की मार्केटमध्ये ग्लोबल न्यूज आली आहे, न्यूज पॉझिटिव्ह आहे, आणि मग मी असा विचार करून चाललो की इंडियन मार्केट ओपन होताना 400 ते 500 पॉईंट गॅपअप ओपन होण्याची पॉसिबिलिटी आहे. आता इकडे मग तसं मी डोक्यामध्ये जर व्ह्यू घेऊन चाललो आणि मार्केट जर त्याच्या अगेन्स्ट ओपन होत असेल तर जो मी डोक्यामध्ये 3 दिवसाचा जो व्ह्यू आहे माझा, तो कुठे ना कुठे त्याच्या ऑपोजिटमध्ये जर मार्केट ओपन होत असेल तर आपलं माइंड आहे ना ते चालायचं बंद होतं. आणि तशाच काही कमेंट्स आपल्या लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील होत्या, मी तुमच्यासोबत त्या शेअर पण केल्या. आणि त्यामुळे काय होतं की आज जर बघितलं तर आज मार्केट निगेटिव्ह ओपन झालं. मग कुठे गेली तुमची ती पॉझिटिव्ह न्यूज? कारण की काय होतं की 2 दिवसाचा ड्युरेशन आहे, 2 दिवसामध्ये काही पण होऊ शकतात गोष्टी. मला माहिती आहे का? आणि वारंवार मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन होणार आहे ना, हे शक्यतो माहीत नसतं. ज्यावेळेस मार्केट ओपन होईल, मार्केट कुठल्या लेवलवरती ओपन होते, काय लेवल मार्केटमध्ये बनतात ते, तिकडनं काय प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळते, हे शिकणं गरजेचं आहे. ना की काल कुठे काय झालंय आणि गिफ्ट निफ्टी काय झालंय. परत ह्या गोष्टी वारंवार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की काय होतं की मग आपण ती गोष्ट डोक्यात ठेवतो आणि तशी गोष्ट ओपन नाही झाली किंवा तशा पद्धतीने मार्केट ओपन नाही झालं तर पूर्ण मूडची वाट लागते. ओके, तर त्या गोष्टी समजून घ्या. ओव्हरऑल जर बघितलं तर आज चार्टमध्ये बऱ्यापैकी वॉलटाईल मोमेंटम बघायला मिळाला, काही प्राइस ॲक्शन तिकडे बघायला मिळाले. आता ज्यांना प्राइस ॲक्शन समजतंय ते कमेंट करून सांगू शकता की कुठले कुठले सेटअप बघायला मिळाले. ज्यांना समजत नाही, प्राइस ॲक्शन नवीन आहेत, प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर काय सेटअप कसे बनतात, चार्ट ट्रेडिंग कसं करायला पाहिजे, मार्केटमध्ये सेटअप बनल्यानंतर त्या सेटअपचा मोमेंटम आपल्याला किती बघायला मिळू शकतो,
कुठल्या कॅन्डलवरती ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळू शकतोय, ब्रेकआउट फेलियर काय आहेत. ओके, एक बेस तयार करा. मार्केट काय आहे की मार्केटचा बेस तयार करा. आता मार्केट आपण शिकताना काय शिकतो मोस्टली की प्राइस ॲक्शन कशी बनताना दिसते, प्राइस ॲक्शनमध्ये काय काय घटक आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करा. वारंवार चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करत जावा. चार्ट रीडिंगमध्ये चार्ट कशा पद्धतीने चालतोय, मार्केटचा ट्रेंड कसा बेंड होतोय. ओके, मार्केट ज्यावेळेस अप ट्रेंडमध्ये आहे त्यावेळेस मार्केटचा जो ट्रेंड शिफ्ट होतो त्यावेळेस कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते, डाऊन ट्रेंडमध्ये असलं मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते, ह्या गोष्टी थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, स्वतःला खूप स्मार्ट समजताय ठीक आहे, परंतु मार्केट आपल्यापेक्षाही स्मार्ट असतं. मार्केट हे डायनामिक आहे. त्यामुळे मार्केट आपल्याला चार्टवरती कसं दिसतंय हे बघणं गरजेचं आहे. आधीच डोक्यामध्ये मार्केटचा व्ह्यू जर आपण ठेवत असेल तर कुठं ना कुठं आपल्याला आपण एका साईडला मग आपण म्हणू की बाबा मार्केट आधीच जर डोक्यात ठेवलं की ती मार्केट बुलिश आहे आणि मार्केट जर त्या दिवशी निगेटिव्ह झालं तर तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये बुलिश साईडचा विचार करसाल, प्रत्येक पुलबॅकवरती बुलिश साईडचा विचार करसाल. त्यामुळे काय होणार, ओव्हरऑल प्राइस ॲक्शन पण तुम्हाला समजणार नाहीये, मार्केटचा ट्रेंड समजणार नाही आणि तुम्ही तुमच्याच गोंधळात राहाल. ओके, त्यामुळे मार्केटला कधीही न्यूट्रल पद्धतीने बघण्याचा विचार करा आणि प्राइस ॲक्शन व्हिडिओ बघताना थोड्याशा गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. ज्या गोष्टी वाटतात की बाबा ह्या गोष्टी नोट करून ठेवायला पाहिजे, लिहून ठेवायला पाहिजे, त्या लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, आणि इतकं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्राइस ॲक्शनवरती सांगत असतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता जे आपण ॲनालिसिस करणार आहोत निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा, तिन्ही इंडेक्सचा. ओके, त्याच्यामध्ये आपण प्राइस ॲक्शन बघणार आहोत, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय, मार्केटचं ओव्हरऑल स्ट्रक्चर काय बनतंय, मोठ्या टाइम फ्रेमवरती काय आहे, छोट्या टाइम फ्रेमवरती काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. पण तू काय होतं की ॲनालिसिस व्हिडिओ काय होतं, लोक आज बघतात आणि उद्या विसरून जातात आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळी प्राइस ॲक्शन बनत असते आणि ती प्राइस ॲक्शन मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तेवढीच प्राइस ॲक्शन एक्सप्लेन करत असतो. त्यामुळे प्राइस ॲक्शन हा बेस आहे मार्केटचा. तर हा बेस जर तुम्हाला शिकायचा असेल, तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन रिलेटेड सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन आणि सायकोलॉजी ह्या देखील गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. काही सेटअप आहेत ते सेटअप देखील कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की एकदा चेक करू शकता. लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. सिलेबस तिकडे दिलेला आहे. ओके, आणि वाटलं की बाबा यातनं काहीतरी शिकायला मिळू शकतं आपल्याला तर जॉईन देखील करू शकता. ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे कमेंटमध्ये सांगू शकता. आता येऊया चार्टवरती. उद्या जर बघितलं तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. निफ्टी एक्सपायरी आहे. निफ्टीचा ओआय डाटा देखील बघणार आहोत, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल देखील बघणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आणखी काही लोकांचे क्वेश्चन असतात की सर आता ज्या पण काही ग्लोबल घडामोडी घडत आहेत, जे पण काही ग्लोबल न्यूज आहेत तुम्ही कव्हर करत नाही, तर का कव्हर करत नाही. पहिली गोष्ट, आपला जो फोकस असतो तो प्राइस ॲक्शनवरती असतो. ॲनालिसिसमध्ये जे आपण काही डिस्कस करतोय ते प्राइस ॲक्शन रिलेटेड गोष्टी डिस्कस करतोय. ओके, चार्टमध्ये काय प्राइस ॲक्शनमध्ये याचं डिस्कशन करत असतो. परंतु खूप लोकांना न्यूज देखील बघायच्या असतात, न्यूज समजून घ्यायच्या असतात. त्यामुळे इकडे तुम्हाला मी लास्ट टाइम पण एक चॅनल सांगितला होता, आत्ता पण सांगतोय. ओके, इकडे जर बघितलं तर पॉइंटेड चर्चा साधारण 1.09 सबस्क्रायबर आहेत. प्रत्येक जर बघितलं तर प्रत्येक सकाळी म्हणजे मॉर्निंगला 7 वाजता व्हिडिओ पब्लिश होतो आणि भरपूर काही जे न्यूज आहेत, ग्लोबल न्यूज आहेत किंवा काही हे बघा इकडे काही स्टॉकची न्यूज आहेत त्या कव्हर केल्या जातात. हे किरण कदम सर आहेत, खूप चांगल्या पद्धतीने न्यूज एक्सप्लेन करत असतात. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करू शकता आणि लक्षात ठेवा पॉइंटेड चर्चा. ओके, आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते त्यांच्या कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि कशा पद्धतीने तुम्हाला एक्सपिरियन्स होते, कशा पद्धतीने तुम्हाला न्यूज आवडतात ते त्यांना तुम्ही फीडबॅक देखील देऊ शकता. तुमच्या पद्धतीने ते आणखी काय वाटतं तुम्हाला की आणखी न्यूज कशा पद्धतीने ॲड केल्या पाहिजे ते करू शकता ते. ओके, आणि याची ह्या चॅनलची लिंक आहे ना मी पिन कमेंटमध्ये देईल, म्हणजे तुम्हाला तिथनं बघायला सोपं जाईल. ओके, निफ्टी 5 मिनिटात चार्ट आहे. एकदा लेवल थोडा हाईड करूया, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. तुमच्या जर लक्षात असेल तर लास्ट टाइम पण मी हे सांगितलं होतं की 24,400
ही लेवल आहे ना एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इकडे जर बघितलं तर 24,400 ह्या लेवलवरनं रेजिस्टन्स घेतला होता. मार्केटने पुलबॅक दिलाय, हेल्दी पुलबॅक घेतलाय. परंतु 24,400च्या वरती मार्केट आजही सस्टेन झालेलं नाही. इकडे जर बघितलं तर 11 पॉईंट प्लस आहे, परंतु 24,400ला ब्रेक करताना दिसत नाही. ओके, म्हणजे ओव्हरऑल एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर मार्केट थोडंसं इकडनं आपल्याला बुलिश झालं. मार्केटने पुलबॅक घेतलं, मार्केट परत बुलिश झालं, मार्केटने परत पुलबॅक घेतलं, मार्केट परत बुलिश झालं. आता इकडे जर बघितलं तर थोडासा ट्रेंड आपल्याला इकडनं थोडासा बेंड होताना दिसतोय. आणि आजची जी इंट्राडेची जी प्रायजेक्शन आहे ना ती पण थोडीशी आपल्याला काहीशी निगेटिव्ह बघायला मिळते. ओके, तर ओव्हरऑल एक तासाचा टाइम फ्रेमवरती बघितलं तर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला कुठे बघायला मिळतोय 24,400चा. क्लोजिंग काय आहे 24,364, म्हणजे साधारण एक 40 पॉईंटचा इकडे आपल्याला काय येते इकडे गॅप बघायला मिळतोय आणि तिकडनंच रिजेक्शन आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता जाऊया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. आज जर बघितलं तर मार्केटमध्ये जी ओपनिंग कॅन्डल होती ती काहीशी इनसाइड कॅन्डल होती, मोठी कॅन्डल बनली होती, त्याच्यामध्ये कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देऊन मार्केट थोडंसं वरती पण गेलं. आता इकडे बघा, इकडे डबल टॉपची प्रायजेक्शन झाली 24,480 वरती. डबल टॉप ज्या मित्रांना माहिती आहे प्रायजेक्शनमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. प्रायजेक्शन आहे सेटलमेंटच्या कोर्समध्ये. ट्रेंड लाईन देखील झाली होती, काहीसं इकडे बेरिश फ्लॅगन पोल देखील झाला होता. मल्टिपल प्रायजेक्शन बघायला मिळतात. आता तुम्ही कुठली प्रायजेक्शन व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केलेली आहे, तुम्हाला कुठली प्रायजेक्शन व्यवस्थित पद्धतीने समजलेली आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके, आता इकडे जर बघितलं तर रिसेंटली हा रेजिस्टन्स होता जो की 24,400 होता. आज 24,400ला मार्केटने ब्रेक केलं. सस्टेन केलंय का? नाही केलं. म्हणजे इकडे काय झालंय ब्रेकआउट फेलियर झालंय. आणि ज्यावेळेस ब्रेकआउट फेलियर होतो येणारा जो अगेन्स्ट मोमेंटम असतो ना तो थोडासा फास्ट असतो आणि तो इकडे आपल्याला बघायला देखील मिळालेला आहे. ओके, मग इकडे जर बघितलं तर इकडे एक चॅनल होता. इकडे चॅनल तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आणि निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. एक सेकंड फक्त. इकडे जर बघितलं तर काहीसा चॅनल इकडे आपल्याला बघायला मिळतो. या लेवलपासून मल्टिपल टाइम रेजिस्टन्स, मल्टिपल टाइम सपोर्ट, मल्टिपल टाइम इकडे एक ब्रेकडाऊन फेलियर झाला होता, रिकव्हरी दाखवली. या लेवलवरती डबल टॉप झालाय आणि चॅनल ब्रेक करून मार्केट खाली आले. म्हणजे जर बघितलं तर या लेवलमध्ये मार्केट एका चॅनलमध्ये होते. मार्केटने चॅनल फर्स्ट टाइम ब्रेक केलेला आहे आणि ती जर लेवल बघितली तर आपल्याला 24,400च्या आसपास बघायला मिळते रेजिस्टन्स लेवल. लास्ट टाइम पण इकडनं ज्यावेळेस मार्केट ओपन झालं होतं शार्प नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेलं होतं. तर ती निगेटिव्ह काहीशी मोमेंटम इकडे पण आपल्याला बघायला मिळते. तर आता इकडे जर बघितलं तर 24,100च्या आसपास एक सपोर्ट बघायला मिळते. आणि जो स्ट्रक्चर बनलाय, ओके, हा जो स्ट्रक्चर बनलाय तर इकडनं काही आपल्याला एक बेरिश स्ट्रक्चर बघायला मिळते. टॉपला जाऊन म्हणजे रेजिस्टन्स लेवलवरती जाऊन काहीसा राऊंडिंग टॉप आपल्याला इकडे बघायला मिळतोय. ज्यावेळेस आपल्याला राऊंडिंग टॉप अशा पद्धतीने काहीसा बघायला मिळतो प्रायजेक्शनमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह पॅटर्न इकडे बघायला मिळतोय. आणि या काही लेवल आहे 24,300, 24,310 ही जर लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये हे जे डबल बॉटम होतं बघा इकडे, ओके, हा जो डबल बॉटम आहे इकडे आपल्याला काहीसा निगेटिव्ह मोमेंटम येताना दिसू शकतो. ओके, तर इकडे काहीसा आपल्याला हा ट्रेंड लाईन होती, ट्रेंड लाईन ब्रेक करून मार्केटनी क्लोजिंग आहे. भले आपल्याला इकडे ग्रीन दिसते परंतु ओव्हरऑल जर चार्ट बघितला आपला तर इकडे काहीसा नेगेटिव्ह पॅटर्न आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. ओके, आता ज्यांना प्रायजेक्शन समजते त्यांना थोडंसं चटकन लक्ष देईल, परंतु प्रायजेक्शनचं नॉलेज नसेल ना थोडंसं अवघड जाऊ शकतं समजायला. बरं, आता लेवल काय बनते इकडे रेजिस्टन्स 24,482. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे काय बनते लेवल 24,300. ओके, टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर हा एक मोठा रेंज बनते. पण थोडंसं याला बघूया, 180 पॉईंटची मोठी रेंज आहे. तर स्विंग कुठे बनला होता तर स्विंगचा विचार करूया आपण. 24,400. ओके, इकडे काय बघायला मिळाली लेवल लास्ट टाइम 24,400 राऊंड लेवल आहे. तिकडनं काय झालं तर मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं होता. 24,400ची लेवल ब्रेक केली, सस्टेन नाही झाला, ब्रेकआउट फेलियर झालाय. ओके, ब्रेकआउट फेलियर झाला, मार्केट निगेटिव्ह साईडला मार्केटची क्लोजिंग आहे ती आसपास डे लोला झालेली आहे. आता मार्केटमध्ये काय इकडे आपल्याला रेंज बघायला मिळते की 24,400
ज्या लेवलवरनं ब्रेकआउट पण बघायला मिळाला होता तिकडनं रिजेक्शन पण आलं, म्हणजे स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आपल्या इकडे बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर 24,300 एक टेक्निकली सपोर्ट बघायला मिळते. ओके, इकडे जर बघितलं तर 24,300 लास्ट टाइम ब्रेक झाला तेव्हा एक शार्प निगेटिव्ह मोमेंटम आली होती. 24,300वरून आज मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलाय. क्लोजिंग पण आसपास 24,300 आली. ॲव्हरेज क्लोजिंग थोडी ती वरती गेली. मग आपल्या इकडे काय टेक्निकल लेवल बघायला मिळते 24,400 आणि 24,300. ओके, रेजिस्टन्स सपोर्ट नो ट्रेडिंग झोन आणि एक्सपायरी आहे. थोडं मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये गेलं तर मार्केटमध्ये आपल्याला काहीसा दोन्ही साईडचे जे प्रीमियम आहे ते डीके होताना दिसू शकते. आज जर बघितलं तर इंडेक्स वाढलेला आहे. जे काही ग्लोबल न्यूज आहेत थोड्याशा नेगेटिव्ह आहेत, त्यामुळे इंडेक्समध्ये आपल्याला थोडंसं स्पाइक बघायला मिळत आहे. ओके, तर आता टेक्निकल लेवल जर बघितलं तर आपल्याला रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघायला मिळतात. ते तर बुलिश साईडला बघितलं तर आजचा इंट्राडे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती तर या काही लेवल बघायला मिळतात. आता बुलिश साईडचे लेवल छोट्या छोट्या आहेत, कारण की स्ट्रेंथ बघायला मिळत नाही. लास्ट टाइम जर बघा मार्केट रिकव्हरी करत होतं, इकडनं दिसतंय का? ओके, रिकव्हरी करत होतं. मार्केट रिकव्हरी करताना स्ट्रेंथ बघायला मिळत नव्हती. मार्केट खाली येताना मोठ्या कॅन्डल दाखवत होतं. मार्केट आज पण रिकव्हरी करताना मार्केटमध्ये काय होतं की स्ट्रेंथ दिसत होती. मार्केट खाली येताना फास्ट येते, खाली येताना मोठ्या कॅन्डल दाखवत आहे. म्हणजे जोर लावायला लागतोय मार्केटला अप साईडला जाताना. आणि इकडे जर बघितलं तर आजची क्लोजिंग पण काहीसे निगेटिव्ह आहे. इतका जर तुम्ही आजच्या दिवसाचा चार्ट पॅटर्न जर बघितला तर तो पण निगेटिव्ह बघायला मिळते. म्हणजे मल्टिपल गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळतात. ते आणि नेगेटिव्हच्या अपोजिट जर मार्केट ब्रेकआउट करत असेल, म्हणजे इकडे जर बघितलं तर इकडे काय आहे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो इकडे आपल्याला सेलिंग साईडला बघायला मिळते. प्राइस ऍक्शन आहे ती निगेटिव्ह साईडला बघायला मिळतील. इतक्या गोष्टी नेगेटिव्ह असून जर मार्केट काहीशी बुलिश प्राइस ऍक्शन करून जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक करत असेल तर तिकडे थोडंसं पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे इकडे जर बघितलं तर रेजिस्टन्स लेवल जर ब्रेक झाला तर पहिला जो रेजिस्टन्स आहे आजचा इंट्राडे आहे 24,480च्या आसपास. या लेवलच्या नंतर थोडं ट्रेड मॅनेजमेंट लक्ष द्या. लेवल छोट्या छोट्या आहेत, कारण की बुलिश साईडला मार्केट थोडं स्ट्रगल करते. 24,520 आणि 24,560 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे बुलिशच्या साईडला रेजिस्टन्स लेवल. डाऊन साईडला जर बघितलं तर नेगेटिव्ह साईडला म्हणजे सेलिंगच्या साईडला एक सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक सेकंड सपोर्ट आहे. ओके, सेलिंगच्या साईडला म्हणजे बेरिश साईडला थोड्याशा लेवल मोठ्या पण आहेत आणि थोड्या लेवल जास्त पण आहेत. का तर मार्केटने ज्यावेळेस लास्ट टाइम यावेळेस मार्केट काय होतं की हिस्ट्री रिपीट करायचं ट्राय करत असतं. लक्षात घ्या, मार्केटने मागच्या वेळेस ही लेवल ज्यावेळेस ब्रेक केली होती ना त्यावेळेस मार्केटने शार्प निगेटिव्ह फॉल दाखवलं होतं. आता यावेळेस बघा मार्केटने निगेटिव्ह लेवल ब्रेक केली नाही, क्लोजिंग नाही. इकडे मार्केटने ब्रेकडाऊन फेलियर करून वरती गेला होता. ओके, म्हणजे एकदा ब्रेकडाऊन फेलियर केलाय आणि मार्केट वरती गेले, परत त्या लेवलवरती मार्केट येऊन क्लोजिंग झाले. मार्केट येऊन जर छोटा मोठा टप्पा खाऊन जर 24,300ची जी लेवल आहे सपोर्टची 24,300ची जर लेवल ब्रेक होतीये तर इकडे ऑलरेडी एक राउंडिंग टॉप आपल्याला बघायला मिळतोय. तिकडे काही छोटा पुलबॅक घेऊन जर मार्केट लेवल ब्रेक करत असेल तर पहिला सपोर्ट जो बघायला मिळतोय 24,260 आणि इकडनं मार्केट बघा थोडंसं फास्ट आलं होतं. तर यावेळेस इकडनं ज्यावेळेस मार्केट ब्रेक होईल ना डाऊन साईडचा मुवमेंटम थोडासा फास्ट बघायला मिळू शकतो. मग सेकंड लेवल जर बघितले तर 24,220, थर्ड लेवल 24,170 आणि फोर्थ लेवल 24,122 या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. रिस्क टू रिवॉर्ड जर बघितला तर नेगेटिव्ह साईडला व्यवस्थित दिसतोय. मार्केटची प्राइस ऍक्शन जर बघितली निफ्टीची तर ती देखील नेगेटिव्ह साईडला थोडीशी व्यवस्थित प्रमाणात दिसते. ओके, आणि थोडंसं प्राइस ऍक्शन शिकण्याकडे फोकस करत जावा. आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, वाईड डाटा एकदा चेक करूया. हां, गॅप अप गॅप डाऊन समजून घ्या. गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होते आणि गॅप अप नंतर काहीसं कन्सल्टेशन करून जर लेवल इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर एक मोमेंटम बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. परंतु तिकडे रिस्क मॅनेजमेंट
आणि पोझिशन सायझिंग ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष असणं गरजेचं आहे, बिकॉज ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. ओके. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर तो सपोर्ट लेवलच्या आसपास होतो, त्यामुळे छोटा पुलबॅक नंतर काय प्रायजेक्शन बनते का, चॅनल बनतोय का, त्याच्यानंतर काय लेवल बनते का, या आता जो सपोर्ट आहे तो रेजिस्टन्सचं काम करणार आहे. मग रेजिस्टन्सवरनं जर लेवल ब्रेक होत असेल तर परत एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके. ओआय डाटाकडे जाऊया. ऑप्शन चेन. ओके. ही जी ऑप्शन चेन आहे बघा, आपण चार्टवरती ओपन केली. हा जो प्लॅटफॉर्म आहे धनचा प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीची ऑप्शन चेन बघायची असेल तर धनचा प्लॅटफॉर्म ओपन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन चेन बघू शकता. 24,364 वरती क्लोजिंग आहे आणि ॲट द मनीचे लेवल जर बघितली तर साधारण 24,400 आपल्याला बघायला मिळते. काय इकडे कॉल रायटिंग 54 लाख, कुठे 24,400 या लेवलवरती. ओके. हेवी कॉल रायटिंग बघायला मिळते. पुट रायटिंग कुठल्या लेवलवरती जास्त बघायला मिळते, 24,300 म्हणजे या लेवलवरती. म्हणजे पुट कॉल रायटिंग जर बघितली तर साधारण 54 लाख आपल्याला बघायला मिळते. इकडे दिसते का? ओके. आणि पुट रायटिंग जर बघितलं तर, आणि आपण काय इकडे बघितलं लेवल, रेजिस्टन्स लेवल काय आहे 24,400 आणि सपोर्ट लेवल काय आहे 24,300. लेवल आपण आधीच मार्क केला होता आणि त्याच्यानंतर आपण ओआय डाटा बघतोय. तर ओआय डाटामध्ये काय बघायला मिळते की बाबा ही एक रेंज तयार झाली आहे. ओके. आणि या रेंजमध्ये मार्केटमध्ये हेवी कॉल रायटिंग आणि हेवी पुट रायटिंग बघायला मिळते. तर ज्या पद्धतीत ओआय डाटा मार्केट थोडंसं या झोनमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं, मार्केट या झोनमध्ये थोडंसं रेंजमध्ये अडकताना दिसू शकतं. ओके. आणि जर मार्केटने काही बुलिश प्रायजेक्शन करून हाय जर ब्रेक केला तर मी इकडे हे जे कॉल रायटर आहे हे थोडेसे आपल्याला त्यांच्या अगेन्स्टमध्ये मार्केट जाताना दिसू शकतं. मग तिकडनं ते थोडंसं पॅनिकमध्ये येऊ शकतं. ते डाऊन साईडला जर बघितलं मार्केट जर सपोर्ट ब्रेक करत असेल मग हे जे 24,300 वरती जे आपल्याला पुट रायटर आहे मग हे थोडेसे आपल्याला पॅनिकमध्ये येताना दिसू शकतात, कारण त्यांच्या अगेन्स्टमध्ये इकडे चार्ट जात आहे. ओके. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते ओआय डाटा जर बघितला, प्रीमियम जर बघितले तर 24,400च्या आसपास, 24,350च्या आसपास 100 आणि साधारण 250 प्रीमियम आहे. तर हेवी प्रीमियम आहे. ओपनिंगमध्ये जर मार्केट काहीसं फ्लॅट ओपन झालं तर हे प्रीमियम देखील थोडेसे आपल्याला डाऊन होताना दिसू शकतं ते. ओके. प्रीमियम आणि इंडिया विक्सच्या दृष्टीने जर बघितलं, दोन्ही जर कंबाईन केलं आपण, तर मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. परंतु जी रेंज आहे त्या रेंजच्या बाहेर मार्केट कधी पडतंय, कुठली प्रायजेक्शन बनवतंय, ओके, आणि कशा पद्धतीने प्रायजेक्शन बनवतंय हे बघणं तितकंच गरजेचं असणार आहे. ओके. येऊया बँक निफ्टीच्या चार्टवरती. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. बँक निफ्टी तर इकडे आपल्याला एक नेगेटिव्ह चार्ट दाखवतच आहे. एक बुलिश मोमेंटम, एक पुल बॅक, त्याच्यानंतर कप अँड हँडल. एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. आजचा जो लो आहे त्याला मार्क करूया. साधारण जर बघितलं तर राऊंड लेवलच येते 54,500च्या आसपास. इकडे जर बघितलं तर इकडे हा स्विंग आहे, याला मार्क करूया. इकडे काय बघा, एक बुलिश मोमेंटम, ब्रेकआउट फेलियर, कप अँड हँडल पॅटर्न आणि या लेवलवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळतोय. आज जर बघितलं तर 16 पॉईंट पॉझिटिव्ह, म्हणजे जिकडे ओपनिंग होती त्याच लेवलवरती क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर फर्स्ट सपोर्ट जो आहे तो या लेवलवरती पाहायला मिळतोय. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती पाहायला मिळतोय आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर काहीसा या लेवलवरती पाहायला मिळतो. निफ्टीच्या कम्पेअरला जर बघितलं तर बँक निफ्टीचा चार्ट थोडासा सुटसुटीत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला या लेवलवरती म्हणजे 57,000वरती रेजिस्टन्स दिसतोय. नंतर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया आणि इकडे. ओके. हा जो रिसेंटली हाय लावला होता त्या हायच्या इथनं मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवली बघा केवढी मोठी. ओके. ह्या निगेटिव्ह मोमेंटम दाखवली, तर त्या लेवलच्या आसपास मार्केटने काय केले की एक निगेटिव्ह पॅटर्न इकडे दाखवलेला आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे ना ते थोडंसं निगेटिव्ह बघायला मिळते. ओके. नो ट्रेडिंग झोन समजून घ्या. 56,770 या लेवलवरती स्विंग हाय आहे. सपोर्ट जर बघितलं तर 56,500 राऊंड लेवल आहे. ही रेंजमध्ये आपल्याला काहीसं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. डाऊन साईडला जर मार्केटचं ही जी प्रायजेक्शन आहे ना ही काहीशी निगेटिव्ह आहे. मार्केट थोडं कन्सोलिडेशन करून नेगेटिव्ह साईडला जर क्लोजिंग देत असेल तर फर्स्ट जी लेवल आहे या सपोर्ट लेवल 56,300. सेकंड सपोर्ट लेवल जर बघितलं तर 56,147.
आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 55,970. साधारण राऊंड लेवल आहे 56,000ची. ओके, तर या काही निगेटिव्ह लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर आहे. पहिलं तर इकडे हा रेजिस्टन्स आहे, मार्केटचा ट्रेंड आहे तो इकडनं बेंड झालाय, मल्टिपल टॉप तयार करून मार्केट नेगेटिव्ह झाले. नेगेटिव्ह साईडला करून थोडीशी बेरिश प्राइस ॲक्शन तयार करून मार्केट या लेवलवरती क्लोजिंग दिली. त्यामुळे इकडे जर बघितलं तर मार्केट कन्सोलिडेशन करून जर काहीसा रिव्हर्सल देत असेल तर तो ट्रेंडच्या अगेन्स्ट जाताना दिसतोय. आत्ता ट्रेंड बुलिश आहे, छोटा ट्रेंड. ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तर नेगेटिव्ह आहे. एक हेल्दी पुलबॅक घेतलेला आहे मार्केटने, एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन करून मार्केटनी क्लोजिंग जर बघितलं तर ऑलमोस्ट डे लोला झालेलं आहे. त्यामुळे मार्केट बुलिश साईडला जर जात असेल तर थोडंसं रिस्क मॅनेजमेंट येणं गरजेचं आहे. पहिली लेवल काय आहे 56,913, दुसरी लेवल काय आहे 57,100. या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर पण होत असेल तर रेजिस्टन्स लेवल म्हणून काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळत असेल. गॅप डाऊन जर पण आहे तर गॅप फिलिंग करून मार्केट काहीसं नेगेटिव्ह आपल्याला प्रायजेक्शन दाखवताना दिसू शकतं. ओके, जाऊया सेन्सेक्स मध्ये. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. काय बघायला मिळते की बाबा या लेवल इकडे मार्केट आलं होतं त्यावेळेस मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलं, मार्केटने इकडे एक प्रायजेक्शन दाखवली, ट्रेंड लाईन दाखवली, मार्केटने त्या लेवलच्या आसपास परत कन्सोलिडेशन केलं. 79,000च्या राऊंड लेवलच्या आसपास मार्केटने नेगेटिव्ह प्रायजेक्शन करून मार्केटने एक क्लोजिंग आहे ती नेगेटिव्ह साईडला दिली. ओके, ओव्हरऑल इतका जरी चार्ट तुम्ही बघितलं तर इकडे बघायला मिळते की मार्केटची जी काय आहे ती मार्केटने एक पुलबॅक दिलंय खरं, परंतु काय झालंय इकडनं मार्केट लास्ट टाइम पण इकडनं एक सप्लाय झोन तयार केला होता, या लेवलवरून पण मार्केटने सप्लाय झोन, तर मार्केट या लेवलवरती टिकलेलं नाही. मार्केटने अपसाईड मोमेंटम देऊन इकडे कन्सोलिडेशन करून इंट्राडे हायला जर ब्रेक झाला असतं तर आपण म्हणू शकलो असतो की मार्केट सस्टेन झालं, परंतु मार्केट सस्टेन झालं का नाही, मार्केट सस्टेन झालं. मार्केटने काय केलंय एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन दाखवली. तर नेगेटिव्ह प्रायजेक्शन मध्ये काय काय लेवल बनतात ते समजून घ्या. ओके, ही जर प्रायजेक्शन आपण बघितली तर निगेटिव्ह प्रायजेक्शन आहे. पुलबॅक घेऊन छोटासा पुलबॅक घेऊन मार्केट जर ब्रेक करत असेल किंवा छोटा गॅप अप पण होऊन जरी सपोर्ट ब्रेक करत असेल तर फर्स्ट जो सपोर्ट आहे 78,160, सेकंड सपोर्ट आहे 77,917 आणि थर्ड सपोर्ट आहे 77,684. या काही डाऊन साईडचे सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. प्रायजेक्शन जर बघितली तर नेगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळते. बुलिश साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेलं तर त्याच्यानंतर जर बघितला तर या लेवलवरती काहीसं रेजिस्टन्स, त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती निफ्टीप्रमाणेच बुलिश साईडला थोडंसं मार्केटला स्ट्रेंथ कमी आहे. मार्केट जर फिरून लेवल ब्रेक करत असेल 78,700ची तर रिस्क मॅनेजमेंट इकडे गरजेचं आहे. पोझिशन सायझिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जिकडे रिस्क आहे तिकडे पोझिशन सायझिंग जितके कमी असायला पाहिजे तितके कमीत कमी असायला पाहिजे. ओके, लेवल ब्रेक करत असेल तर आजचा इंट्राडे आहे 78,936, 79,122 आणि 79,268. तर या लेवल येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. डाऊन साईडला जर मार्केट ब्रेक करत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हवा आपल्याला नेगेटिव्ह साईडला जास्त फेवरेबल बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे लेवल व्यवस्थित समजले असतील, प्रायजेक्शन व्यवस्थित समजले असतील. तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर निफ्टी एक्सपायरी मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. ओके, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.